सायकल खेळायला भेटते म्हणून डिकॅथलॉन मध्ये यायचं असतं ना. नमस्कार सगळ्यांना, शुभ दुपार. आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर आत्ता वाजलेले आहेत दुपारचे 1:30 आणि सकाळी सगळी कामं वगैरे झाली. सुट्टीच्या दिवशीची नाश्ता जेवण वगैरे झालं, सगळी कामं झाली, कपडे धुवून लादी वगैरे सगळं झालं आणि आता बाकीचे आराम करतात. आणि माझी इस्त्रीचं काम चालू आहे, कारण की 8 दिवसाची पूर्ण मी एकाच दिवशी करून ठेवते, म्हणजे दररोज करावं लागत नाही. तर तिघांची पण करून ठेवते. तर पहिल्यांदा ना कपडे ओली करून घ्यायची अशी स्प्रेने, म्हणजे काय होतं इस्त्री ना एकदम मस्त होते. तर तुम्ही देखील घरी करत असाल ना अशी ट्राय करा, खूप छान म्हणजे होते इस्त्री. बरं मी काय म्हणते, इस्त्री करता करता आयुष्यावर थोडं बोलूयात का? ऐकायला आवडेल ना तुम्हाला? चला बोलूयात. आयुष्य म्हणजे एक सुंदर प्रवास आहे. सुखदुःखाच्या लाटा आपल्याला हेलकावे देतात, पण त्यांच्यातून मार्ग काढत पुढं जाणं हाच खरा विजय असतो. काही क्षण असे असतात जे आपल्याला हसवतात, काही अश्रूंनी डोळे भरतात, तर काही आयुष्याचा अर्थ समजवतात. लहानपणीचे दिवस किती सुंदर असतात ना. कोणताही ताणतणाव नाही, चिंता नाही, फक्त खेळ, मस्ती आणि आईवडिलांचं प्रेम. आईच्या कुशीत विसावलेली ती संध्याकाळ, वडिलांच्या खांद्यावरून पाहिलेली मोठी दुनिया. त्या क्षणांचे मोल काहीच करू शकत नाही. पण जसजसे मोठे होत जातो ना, तसतसं जग आपल्याला वेगळ्या प्रकारे शिकवते. मग हळूहळू मोठं होताना कळतं की हे बालपण फार लवकर निसटून जातंय ना. जबाबदाऱ्या वाढतात, स्वप्न पूर्ण करण्यासाठी संघर्ष करावा लागतो. त्यावेळी मनात येतं किती छान होतं ते निरागस आयुष्य, हो ना. आयुष्य कधी सरळ रेषेत चालत नाही बरं का. त्यामध्ये अनेकांना अडथळे, अपयश आणि कठीण प्रसंग येतात. पण जिथे संघर्ष असतो ना, तिथेच खरी प्रगती होते. शिवाजी महाराजांनी संघर्ष करूनच स्वराज्य उभं केलं होतं. त्यांनी सिद्ध केलं की मनगटातील बळ आणि डोक्यातील हुशारी यांच्या जोरावर कोणतीही लढाई जिंकता येते, हो ना. आजच्या धावपळीच्या युगात पैसा मिळवायला जितके लोक धडपडतायत ना, तितकंच प्रेम आणि माणुसकीसाठी झगडलं पाहिजे. पैसा कमवणं पण महत्त्वाचं आहे, पण तोच सर्वस्व नाही ना. एक प्रेमळ हसू, कुणाला आधार देणारे हात, मदतीचा एक शब्द, हेच तर खरं जीवनाचं सौंदर्य. कोणाकोणाला वाटतं नक्की कमेंट्समध्ये कळवा. त्यामुळे सांगते, आयुष्य एकदाच मिळतं, ते छोट्या छोट्या क्षणांमध्ये आनंद शोधत जगा. आजच्या युगामध्ये कोणाचा कुठला क्षण शेवटचा असेल सांगू शकत नाही. प्रेम द्या, माणुसकी जपा, संघर्षाला सामोरे जा आणि तुमच्या स्वप्नांसाठी लढा, कारण शेवटी आठवण राहते ती फक्त आपल्या चांगल्या कर्मांची आणि प्रेमाने भरलेल्या आठवणींची. बाय द वे, कशी वाटली ही जीवनावर आधारित 2 शब्द ऐकून तुम्हाला नक्की कमेंट्समध्ये कळवा. आणि आता इथे माझी इस्त्री चालू आहे, तर इस्त्री झाल्यानंतर मी देखील आराम करणार आहे. सो कंटिन्यू करा. तर इस्त्री करून ना जरा पडले होते, तर लगेच विजयनी बोलले की चला आपण मॉलला जाऊन येऊयात. शिवला कपडे वगैरे पण घ्यायची होती. तर मग कशाचा आराम आणि काय, लगेच उठलो, तयार झालो, फ्रेश वगैरे झालो आणि लगेच तयार होऊन लगेच आलो इकडे. रिक्षाने जातो आपण, जवळच आहे, त्यामुळे आता चाललं आहे. तुम्ही पण कंटिन्यू करा व्हिडिओ. चलो. काय घ्यायचं आहे शिवला? कितीला? आणि हे पॅक ते पण आहे वाटतं. बॉल मस्त आहे ना.
त्याला विचारायला पाहिजे. इथं या सेक्शनलाच विचारायला लागेल. थांब ना जरा, तुला सायकल खेळायला भेटते म्हणून डिकॅथलॉन मध्ये यायचं असतं ना. मला माहिती आहे. तर शॉपिंग झाली आमची, आता आम्ही निघालोय घरी. तर घरी आले आणि लगेच थोडंसं फ्रेश होऊन, कारण आम्हाला उशीरच झाला, यायला लेट गेलं होतं ना, त्यामुळं घरी येऊन भाजीला काय बनवायचं हा प्रश्न पडला मोठा. तर मस्त चमचमीत असं खूप छान असं तुम्हाला सोप्या पद्धतीने मी ही एक रेसिपी दाखवते. आपल्या रेसिपीचं सुद्धा चॅनल आहे विजयश्री होम या नावाने. तर तुम्हाला रेसिपीज पाहायच्या तर असेल तर त्या चॅनलला विजिट करा नक्की. तर इथे मी नेहमीप्रमाणे आपण पोळ्यांबरोबर खाण्यासाठी जी आमटी करतो ना, कटाची आमटी, अगदी तसंच म्हणजे आमटी बनवायची इथे. आणि त्याच्यामध्ये काय करायचं, बेसन पीठ आपलं असतं ना, त्याची भजी म्हणजे नॉर्मल फक्त मिरची पावडर आणि मीठ टाकून भजी बनवायची, सोडा टाकून थोडासा. खूप छान असं टेस्टी होतात, म्हणजे टेस्टी होते ही भाजी. काही घरात नसेल तर नक्की आयडिया तुम्ही पण वापरा, खूप छान लागते. आणि पूर्ण रेसिपी पाहायची असेल तर मला नक्की कमेंट्समध्ये कळवा. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला तुमच्या कमेंट्समधून मला नक्की कळवा. आपले व्हिडिओ जर आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉन दिले त्यावर क्लिक करा, म्हणजे असे छान छान व्हिडिओज तुम्हाला येत जातील पाहायला. तर ही झालेली आहे आपली रेसिपी तयार. किती छान वाटते ना, मस्त. तुम्ही देखील नक्की ट्राय करा. पुन्हा भेटूया असेच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.